प्रभाग क्रमांक 28 से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार विजय उर्फ पिंटू झलके चुनावी मैदान में है। हमारी टीम से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि प्रभाग के नागरिकों का उन्हें अच्छा सहयोग मिल रहा है। उन्होंने बताया कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में नागपुर में व्यापक विकास कार्य हुए हैं, जिसका लाभ सीधे आम जनता को मिलता है। इसी विकास के आधार पर वे जनता के बीच विश्वास के साथ जा रहे हैं और प्रभाग 28 में विकास की गति को और आगे बढ़ाने का संकल्प व्यक्त किया है। प्रचार अतिशय उत्तम सुरू आहे। नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आमच्या प्रचाराला आहे। ज्या भागात आम्ही जातो आहे त्या भागातले सर्व लोक स्वयंस्फूर्तीने येऊन आमचा सत्कार करताय, भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देते आहे। निश्चितच ज्या पद्धतीनं नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, जो दक्षिण नागपूरचा पूर्व नागपूरचा झालेला विकास आणि आमचे दोनही नेते मान्य नितीनजी मान्य देवेंजी यांच्या नेतृत्वात आमचे दोनही लाडके आमदार मान्य मोहनजी कृष्णाजी या दोनही आमदाराच्या माध्यमातून झालेला विकास, मी गेल्या अनेक वर्षांपासून केलेलं काम, मग स्थायी समिती अध्यक्ष असो की जलप्रदाय समितीचा सभापती म्हणून केलेलं पाण्याच्या संदर्भात असलेलं काम असो, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हा सर्वांना आहे। निश्चितच आमचे चारही उमेदवार बहुमताने जिंकणार आहे, याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही। पाण्याच्या संदर्भात आपण बघितलं असेल की मी ज्यावेळी 2017ला निवडून आलो होतो त्यावेळी या प्रभागामध्ये 150 200 टँकरचे नाव लिहिण्यासाठी लोक आमच्या इथे टॉकीज मध्ये जसं तिकीट घ्यायला रांग लावतात तशी रांग लावायचे। आज अशी स्थिती आहे की नागपूर शहर असो की आमचा प्रभाग असो हा टँकर मुक्त झालेला आहे। कुठल्याही शहराचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व प्रश्न काही एकाच टप्प्यात संपत नाही, काही ना काही प्रश्न राहते। त्यातील जर काही विषय असेल, बिलाचा विषय असेल तर याचा विषय असेल, निश्चितच बिलाच्या संदर्भाने OCWL नी रँडम मीटरच्या संदर्भाने आम्ही निश्चित तो प्रश्न उचलू आणि त्या संदर्भात जर नागरिकांच्या काही तक्रारी असेल तर तो विषय सभागृहात लावून धरू आणि तोही प्रश्न निश्चितच नागरिकांना त्यातून दिलासा देऊन देऊ।